कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर ना जेव्हा आम्ही गावातून आलो ना तेव्हा ना माझ्या आणि चिनूच्या पप्पाचं बॅग वगैरे अनपॅकिंग करून सगळं सामान वगैरे काढून जे नाही लागत ते सर्व काढून ना ठेवलं होतं. आणि चिनूचं बॅग ना तसंच ठेवलं होतं, त्याचं काही काढलंच नव्हतं, काही आवरलंच नव्हतं. आणि सगळ्यांचे सेपरेट बॅगे केले ना की कपडे काढायला पण शोधायला पण इझी होऊन जातं. म्हणूनच ना तर तिघांचं वेगळं बॅग होतं आणि माझं आवरलं आल्यावर लगेच आणि ह्यांचं पण आवरलं. आणि मग नंतर चिनूचं बॅग तसंच ठेवलं होतं, कारण त्याचे ना लागणारे सर्व कपडे पुढेच आणि जे नाही लागत ते असे मागे ठेवले होते. तर त्याच्यामुळे त्याचं काय आवरलंच नाही. आणि त्याला बड्डेला जे काही गिफ्ट्स वगैरे आले होते, कपडे म्हणा, तर तेही ठेवायचे होते. तेही ना एका टबमध्येच घालून ठेवलं होतं. तर मग आज म्हटलं की फायनली त्याचं बॅग वगैरे सर्व आवरून ठेवू. तर ना इथे त्याच्या बॅगेत जे कपडे होते ते सर्व काढून घेतले आणि ते एकदम छोटा होता ना, तर तेव्हाचे कपडे जे बसत नाही त्याला ते सगळे काढून ठेवले. आणि हे डंगरी बघू शकता, हे ना नाव ठेवताना आलंय त्याला, पण ना आता खूप छोटं होतं आहे. आणि चिनूकडे ना आता 3-4 डंगरी झालेले आहेत. तर पण ते काही आता येत नाही कारण ते खूप छोटे झालेले आहेत. आणि हे लाल टी शर्ट आणि हे पॅन्टचं बघू शकता, हे पण छान आहे, पण बड्डेमध्ये आलेलं आहे. पण हे थोडंसं मोठं आहे म्हणून नाही खालीच ठेवून दिले, कारण ना म्हणजे कसं थोडंसं मोठं असलं की थोड्या दिवसांनी येऊ शकतं, पण आता ते काही येणार नाही. आणि हे जे व्हाईट कलरचं दिसतं आहे हे पण बड्डेलाच आलेलं आहे. 3 सेम टू सेम आलेले आहेत, फक्त कलर डिफरन्स आहे. तर हे पण खालीच ठेवलं, थोडंसं मोठं आहे म्हणून. पण ना कालच्या दिवशी म्हणजे हा व्हिडिओ मी थोडंसं लेट अपलोड करते आहे, कारण हे एडिट करायला वेळच नाही भेटला. म्हणून ना आता हे जे टी शर्ट ठेवते ना मी, तर ना हे आता चिनूला घालायला काढलेले आहे. थोडंसं मोठं होतं, पण म्हटलं काढून टाकू, परत ठेवलं की ते तसंच छोटे होऊन जातात, म्हणून ना हे काढलं. आणि हे जे हातात दिसतंय ना ते खूपच मला बिलकुल नाही आवडलं. हे जे दिसतंय जॅकेट वगैरे पूर्ण ह्याच्यात आहे, पण हे याचं कलर ना बिलकुल नाही आवडलं. हे ना नामकरणमध्ये दिलं होतं, कोणी दिलं काही माहीत नाही. असं तेवढ्या गडबडीमध्ये आपण सर्व थोडी लक्षात ठेवतो की म्हणजे या माणसाने हे दिले, या बाईंनी हे दिले. तर असं आहे की इतकं गडबड होऊन जातं ना की कोण काय दिलं काय लक्षात येत नाही, फक्त घ्यायचं ठेवायचं असंच चाललेलं असतं. तर ना मग आल्यावर ना सगळं त्याचं बॅग वगैरे अनपॅक केलं. आता आपलं तर माहीत आहे, आता हे जे त्याला बसतं म्हणजे त्याला मी घालणारच नाही आहे, कारण ते बिलकुल नाही आवडलं. पण बघू आता ह्याचं काय करायचं ते. आणि हे पण जे टी शर्ट आणि पॅन्ट आलेलं आहे ना, हे पण नामकरणचंच आहे. हे पण थोडंसं मोठंच आहे. आणि हे तिन्ही जे रेड कलर, व्हाईट कलर आणि हे जे ऑरेंज कलर दिसतं ना, ते तिन्ही सेमच पॅटर्न आहे फक्त. आणि त्यांचं साईज पण सेमच आहे. आणि हे तिन्ही पण थोडेसे मोठेच आहेत म्हणून ना खाली ठेवून दिलं, कारण ते नंतर वगैरे घालता येईल म्हणून. आणि हे एक टी शर्ट बघू शकता तुम्ही, हे व्हाईट कलरचं टी शर्ट ना त्याला मी लगेचच काढलं, कारण हे थोडंसं मीडियमच वाटत होतं, म्हणजे नाही का त्याला आता येऊन जाईल म्हणून. तर ते साईडला काढून ठेवलं. असं काहीच आहे, प्लेन व्हाईट आहे. आणि व्हाईट घालायचं म्हणलं ना लेकरांना ते खूप घाण होऊन जातं. तरी म्हटलं घालून सोडू थोडे दिवस, नाही का, म्हणजे त्याचं यूज पण होऊन जाईल आणि मग ते नंतर पडून राहणार नाही. तर इथे सगळे बॉक्समध्ये जे काही कपडे होते ते सर्व काढून घेतले, कारण बॉक्स तसंच बॅगेत ठेवलं ना तर बिलकुल जागा बसत नाही. आता तुम्हाला तर माहीतच आहे की इकडे कपाट, फ्रीज वगैरे असं काहीच नाही, त्याच्यामुळे ना कपडे सगळे आम्हाला बॅगेतच ठेवावं लागतात. तर सगळ्यांचं सेपरेट बॅग आहे. तर तिघांना 3 बॅगे असे आहेत. पण ना बॉक्स वगैरे ठेवल्यावर ते बिलकुल जागा होत नाही, म्हणून सगळे बॉक्समधून काढले कपडे आणि मग त्याचे सेपरेट ठेवून दिले. आणि हे जीन्स वगैरे ते सगळे असे नामकरणचेच आहेत, पण जे मोठे आहेत ना ते खाली ठेवले आणि जे छोटे आहेत ते वरती ठेवले, म्हणजे जेणेकरून ना त्याला लगेच एकानंतर एक काढता येईल असं म्हणून. तर असं आहे. तर एवढे जास्त काही कपडे आले नाहीत, थोडेच कपडे आले त्याला म्हणजे नामकरणचे आणि हे मिळून. तरीही सगळे बऱ्यापैकी थोडे मोठेच आहेत, जेणेकरून ते पुढे येतील. आणि ह्याच्या चिनूच्या अगोदरच्या कपड्यामध्ये जे काही नाही लागणार होते कपडे, जे छोटे झालेत, काही फाटलेत, ते वगैरे सर्व काढून ना एका जागी ठेवून दिले, म्हणजे नाही का टाकून तरी देता येईल. नाही तर मग जे थोडेसे चांगले आहेत ते तसेच ठेवून दिले, म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला कामी वगैरे पडलं तर म्हणून. आणि हे जे तुम्ही पॅन्ट बघताय ना, तर हे मिशोवरूनच मी मागवलं होतं, ते 6च्या कॉम्बोमध्ये होतं ना ते. तर हे पण खूप जास्त छान आहे. आता हे नवीनच आहे म्हणून मी काढून ठेवले. आता जेव्हा त्याचे रेग्युलर पॅन्ट्स वगैरे जे काही खराब होतील ना, तर मग ते खराब झाल्यावर हे काढेन म्हणून.
आणि बॅग सेट करायचं म्हटलं ना एकदम खूप म्हणजे मोठं टास्कच असल्याप्रमाणे आहे, कारण ना कितीही कपडे असू द्या त्या बॅगमध्ये आपण घुसवून कसं तरी ॲडजस्ट करून ठेवतोच, म्हणून ना सगळे व्यवस्थित ठेवावं लागतात. असं नाही तर मग कसेही ठेवलं ना तर ऐन वेळेवर भेटत नाही आणि एक वरचं टॉप भेटते तर पॅन्ट भेटत नाही असं होऊन जातं. म्हणून ना जे थोडेसे असे जुने झाले जे म्हणजे रेग्युलर यूजमध्ये लागणार आहे ते पुढेच ठेवलं आणि मग जे नंतर काही दिवसांनी लागणार आहे ते एकदम खाली ठेवलं. आणि आता हे जे हातामध्ये तुम्ही बघताय गोल्डन कलरचं तेही ना चिन्हला होत नाही, पण आता हे रोज घालायचं म्हटलं तरी ना त्याला खूप गरम होईल, म्हणून ना ते तसंच ठेवून दिलं. आता बघू आता कधी जमते घालायचं. तर असं आहे. तर तुम्ही कसं काय मॅनेज करता वगैरे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब पण करा, कारण असे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि नेक्स्ट व्हिडिओ ना मी म्हणजे आय ऑपरेशन कसं झालं, म्हणजे कॅटरॅक्टचं सर्जरी वगैरे कसं झालं तर आणि त्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, किती दिवस काय पाळायला पाहिजे, काय खायचं काय नाही खायचं, ते सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. तर मी इथे ना पुढे अटॅच पण करेल त्याचं थंबनेलवर. तर चला तर मग हा व्लॉग मी इथे सेंड करते. तर व्लॉग कसं वाटलं, तर पॅकिंग वगैरे कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं ना खूप सारं प्रेम पण द्या. आणि या व्हिडिओमध्ये चिन्नू दिसला नाही तुम्हाला, कारण तो झोपल्यावरच ना असले सगळे कामे पॉसिबल होऊ शकतात, नाहीतर मग त्याचं सारखं मध्ये मध्ये असं चाललेलं असतं, म्हणून तो झोपला होता. म्हणूनच हे सर्व अनपॅकिंग करून परत एकदा पॅकिंग वगैरे करून घ्यायला घेतलं. तर चला मग हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नोटिफिकेशनसाठी ना ऑल बटनवर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काय मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला लगेचच व्हिडिओ तुमच्या इनबॉक्समध्ये येईल. चला तर मग बाय बाय.